नाही द्यायची. तेव्हा मीच केलेलं मला पोळ्याची नाही. आई अण्णा कुठे? अहो अहो ऐकलं का बाहेर? काय झाले? अहो आपलं इजॅबिलिटी बाकी झाला. काय काय म्हणते? अरे वा करून दाखवलं हे शेवटी तू. अण्णा आज माझी इच्छा पूर्ती झाली. आता तुम्ही जे म्हणशाल ना ते मी कर. सगळे टोमणे मारत होते पण तुमचा हात पाठीशी होता ना म्हणून हे शक्य झालं बघ. नाही रे मला पूर्ण खात्री होती पण भीती वाटायची. प्रयत्न आपल्या हातात असतात. यश अपयश ते काही आपल्या हातात नसतं पा. तेव्हा चीज केलं रे बाबा. असं सुखी ठोकून खूप मोठं होते माझ्या पोराला. बरं ऐक काकरान कोणाने नाव टाकलं आपल्या कुळाचं. म्हणजे अरे आम्ही पण एवढं ऐकलं. अरे काय म्हणतात ते अभिनंदन. मला तर पक्क माहित होतं ते पोरगं काहीतरी बनणार म्हणजे बनणार. अरे पावलं. अरे मी साखर पाल वाटलं तेव्हा सांगितलं होतं. अरे मला पाळणं ते दिसलं होतं. म्हणजे निरळ पोरगे ना काहीतरी निराळा करीन. समजा गावात नाव मोठं करीन त्या. हेच होते का ते कामधंदा पहा म्हणणार. जगाची रीत नसती. जे जास्त टोमणे मारतात ते समजे आणि पुढे असतात बघ तुझ्याला. हे शक्य झालं तू सारं गाडलं बघ अभिनंदन करायला. त्यामुळं कोण काय म्हणतं त्याकडे आपण ध्यान द्यायचं नाही. आपलं ध्यान आपल्या कामावर ठेवावं आणि लोकांचे टोमणे आपण प्रेरणा म्हणून घ्यायचे. आणि ते तूच म्हणतो ना ते कोणासंग राम शेजारी काय ते जाऊ दे ना आता लागला नाही त्याचा. झाला ना भरती. घे बाहेर करून घे. अरे विजय अभिनंदन. वा 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 मित्र. अभिनंदन. Very good. विजय अभिनंदन. अभिनंदन विजय. हे हे ते काय बेटा विजय तुझं खूप अभिनंदन. राम राखली कडे आपल्या गावची. तुझ्यामुळं आम्हाला किती आनंद झाला काय सांगू. हा आणि मी इकडे आपला अण्णा घरी आलो. आपला अण्णाच विजय भेटीत भरती झाला. तर मी काय म्हणतो आपल्या अण्णाच पोरग म्हणजे सगळ्या गावचं पोरग. हो ताशे डीजे वाजत गाजत कशी जबरदस्त मिरवणूक काढायची. सगळ्या पंचकुशल कळू दे आपल्या गावचं निरोप. समजलं का. ठेव पण आलोच मी. अण्णा व्हायला कार्यकर्त्यात एक पोर कुठून निघले. आठवीच्या मी मिळवणूक मिळणार 7 पिढ्या पुनर्वसन निघाली बघा. मी काय म्हणतो तुम्हाला सगळ्यांनी बसून बरं गाडी हो आणि काढली हो कार्यकर्ते असं का वाटून घेतेस. असं काही नाही. आणि हे तर सर्वच करतात ना. आता मला सांग आई वडील त्यांच्या मुलांना लहानाचं मोठं करतात. शिक्षण मिळवून देतात. स्वतःच्या पायावर उभं करतात. आणि मग नोकरीसाठी मुलांना बाहेर गावी जावं लागतं. मी याचा अर्थ असा थोडी की आई वडील त्यांना बाहेर पाठवण्यासाठी असं करतात म्हणून. असं नाही.
खरं तर कांचन तुझं सगळं मन होतं की माझ्यासाठी केलेले उपवास देवाकडे घातलेले साखर खरं नाही. बापरे, तुला खरंच सगळं माहिती आहे? मला तर वाटलं हे सगळं एकतर्फीच आहे. हे तर काहीच नाना मला टोमणे मारायचे म्हणून तू त्यांना बोलायची सुद्धा नाही. आणि जे मला टोकायचे ना ते तुझे दुश्मन असल्यासारखे वागायचे तू त्यांच्यासोबत. तू तर इतका बिझी असायचा. मग तुला हे सगळं कसं माहिती? नाही, हे ना सगळं संजयनेच सांगितलं असणार आहे तुला. हो ना? काय सांगितलं असणार? मी काय रिकामा आहे तिकडचं तिकडे करायला? आणि तसं नाही, मला सांग, माझ्याबद्दल याला एकच गोष्ट माहिती आहे. आणि आता एकूण एक गोष्ट कशी काय माहित झाली? मला वाटतं तू सांगितलं असणार. सांगणार होतो पण नाही सांगितलं कारण मला सुद्धा त्याला त्याच्या ध्येयापासून विचलित वाटतं. मला सुद्धा असं वाटतं. विजय तुलाही माहिती कुठून मिळाली? कांचन तुझ्या सर्व हालचाली माझ्या नजरेत तयारीला घालायच्या पण मी माझी नाट बरकीच्या तयारीकडे बांधून ठेवली होती म्हणून तुला सांगून दिले. आणि मला सांग, जर तुझ्या प्रेमाकडे आकर्षित झालो असतो तर आज हे मिळालं असतं. आणि सर्वात महत्वाचं तुझ्या आई वडिलांनी मला बेरोजगार म्हणून स्वीकारलं असतं. बापरे, तू तर खूप पुढचा विचार केलास. ते पण खरं आहे. बाबा मला नेहमी म्हणतात, तू कशी का असेल पण मुलगा कसा पाहिजे? गव्हर्नमेंट सर्वंट. मला शेतीचं काम येत नाही पण त्याला शेती पाहिजे, ती पण बागायती. आणि त्यात आईचं असं म्हणणं, मुलगा एकुलता एक पाहिजे, मुलीला स्वातंत्र्य पाहिजे, घरातले काम नको कोणाचं. बस बस एवढ्या अटी लागणार. आता तुझं बोलणं ऐकलं ना, सरकारी नोकरी मिळवणं सोपं आणि लग्नाला मुलगी मिळवणं अवघड वाटू लागलं. बरं कांचन आई येईलच इतके आली तर म्हणे मुलींपासून लांब राहणारा लागला मुलींना फाशी टाकायला. अरे तो बिंदास राहा. तुझ्या आईने सांगितली तिला तुझा फासा टाकलेला. खरंच का? ते जरी खरं असलं ना तरी काय? हो आले बाबा, येते मी जरा. आपण कांचन अगं ऐक भावाची वाट पाहते ना मग होणारच असं. माहेरचा माणूस म्हणलं की पाय वसरी डोळे रस्त्यावर. अरे त्याच्या गाडीवर लई येडे अजून येईल तर आणि त्याला काय पैपी जायचं होय. सदाची सवय त्याची. पाणी तुम्ही साहेब ते खातं ना त्याला, मग एक दिवस आधी आली तर काय बिघडतं? आला वाटतं. तुम्ही आहे का? मग मी ती कौशल्य होतं वहिनी तिने कमालच करते बरं का. बरं मी काय म्हणतो हा हा अरे बाबा त्याचीच वाट पाहणं चालू. हा हा तेवढा तुटा पडला काय मग वाट कशी वाटतो अरे बाबा तू किती विचार कर पण आपण एवढं लोक जात नसतो बरं. भाऊजी तुम्ही जरा गप्प बसता का? आज पोराला वाटं लावायला जायचं. वहिनी आमच्या घरी तर पोरगी वाटत लावते आणि तू म्हणतो पोरगी व्हायची अजून. एवढ्या गोरे मस्तात केले तरी काय काही जाणार नाही तुमचे. तुम्ही जरा गप्प बसता का? अजून जाऊन येईल हो. आई आता बराच वेळ आहे. येईल मामा तू बॅग भरू लाग बरं. हा.
नाही रे मामाची वाट पाहत होतो. तू आणि मामाची आता तिथं सगळे आपल्या आपल्या नजरेने वाट पाहून राहिले बरं. बेटा विजय झाली का तयारी? आज झाली जोड. आणि तू गौरव आहेस आपल्या गावचा. मला किती अभिमान आहे तुझा माहिती आहे का? हे सगळं तुमच्या सहकार्यामुळे तर शक्य झालं. आणि ते माझं कामच की समाजसेवा हाती घेतली ती त्याच केली का? सगळे येत आहे. पण धावडा कुठं जाऊन बसला? काय बडबड ती करली? हो राम मंडळी आला नाही भाऊ ना. किती उशीर केला? लय काही नाही अजून. पाहू ना. हा? जरा गाड्याकडे पहा काय ते कुठं कुठे गेले. तिला नाही आणलं? तिच्या मागे जर काम होतं. ती नाही रे, जाणी म्हणते मी. आणतच तरी तिला जीव दुखतो. नाही आणलं तिचं तरी काय काम आहे बरं आले वाटतं सगळे. चाले चाले तुझ्या तर सगळे झाले. बरं मी काय म्हणतो हा. विजयच्या सत्कारासाठी गावामध्ये सभा ठेवली. तुम्हाला बसेल बरं असं तिथं आपलं काय कलेक्टर साहेब बोलवलंय. ते निघाले काम हो कार्यक्रमात ते निघाले उशीर व्हायला. चला बरं चला मामा चला बरं चला. बरं, तुम्ही पण चला सभेला. तुम्ही वापरा मी आणि विजय आलोच. बरं, लवकर या बरं. सगळं घेतलं ना हे राहिलं का नाही? नाही भेटताच निघालास. असं कसं शक्य? खरं तर ना आई मामाची वाट पाहत होती. आणि मी तुझी. उशीर केला साहेब. अरे येतच होते. पण बाबांनी मध्येच मला काम सांगितलं. उशीर झाला. मला थांबावं लागलं. पण मीच वाटलं. खरंच? हो, खरंच. मला वाटलं आता उशीर झाला आणि तू निघाला. असं कसं शक्य? बघितल्याशिवाय माझं पाऊल तरी उचलू. बरं, ते जाऊ दे. तू पोस्टिंग कुठं होणार बरं? आसाम की राजस्थान? काश्मीर की कन्याकुमारी? ए संजय, आसाम कसं राहील रे? नको बाबा. तिकडे खूप पाऊस पडतो म्हणे. राजस्थान. तिकडे तर उन्हाळीच माणूस मारायचे. कन्याकुमारी खूप सुंदर आहे असं ऐकलं. नाही, त्याच्यापेक्षा काश्मीर जास्त सुंदर आहे ना? काश्मीर तिकडे काही थंडी आहे. मला माझी प्रेमाची उंचाल नको बाबा. पण तिकडे खूप दहशतवादी हल्ले होतात. नको. काश्मीर. बरं बस त्याला पण बोलू दे जरा. तुला कुठे जायचंय विजय? सांग बरं मित्र कुठं जायचं तुला? अरे मी तिथे सैनिक म्हणून चाललोय. संरक्षण मंत्री म्हणून नाही. मग तिथे ऊन असेल का? पाऊस असेल का? वारा असेल या गोष्टींचा विचार मी करत नाही. मला भारत मातेच्या सेवेसाठी जिथे नियुक्त केलं जाईल तिथे जावं लागेल. खरंच. पण ते सिव्हिल सोसायटीतल्या साध्या कर्मचाऱ्याची थोडी दुर्गती झाली की त्यांना अडचणी होतात. पण तुम्हा सैनिकांना तोडच नाही होत. पण विजय, तू विसरून नाही जाणार ना तिकडे गेल्यावर? बिलकुल नाही. तू मिस करेल. संजू, जरा तिकडं बघ. तिकडे काय मीच जातो एवढीच तुम्हाला प्राईज. इकडे गेलो पत्र जाईल उत्तम देईल. आणि हो आधीमध्ये आई आणि अण्णांकडे चक्कर मारायचं. किती अवघड असतो ना नियतीचं प्रेम. इतक्या दिवस मी तुझ्यावर जीव ओळून टाकायचे. तुझं सगळं लक्ष तुझ्या देहावर होतं. पण आज कळतंय मला. माझ्या इतकं तुझ्या ते प्रेमात तेवढाच होता. आजपर्यंत
एखाद्याला नोकरी लागल्या सगळ्या घराला चार पोरात बदलून जातो. अरे ना कशाचीच कमी नाही. आखाणं दुखा दुष्काळनं मारतो सदा नकादा नुसती चांगलंच चांगलं. अरे सैन्याची नोकरी ती पोरगा जीवावर उभा राहून सीमेवर उभा राहिला ते नाही दिसा ना तुम्हाला. अरे बाबा याची बराबरी कोणीच करू शकत नाही. मग आपण त्याला म्हणून नाही म्हणतो. कसं आहे एखाद्या घरात नोकरीला असलं ना इकडचा फाटका तिकडे निघतो. दुसरं काय आहे? भाऊजी चार त्याला नोकरी लागली म्हणून ठाकूरची राहिली नाही ते खरं नव्हतं का आमचं. वहिनी तर तुम्हाला मानावं लागून गड्या. तुम्ही जे 5 दिवस काढले बघ. 16 आणि खरं पाय तू जेव्हापासून हा नोकरी लागला अशी कशाची चणचण नाही राहिली पाहिजे. अरे रावदाजी आता सगळं चांगलं चाललंय. कोणाची 4 हात करावं म्हणलं. काय मनातलं बोलला भावा मला बी असंच वाटतं. आणि टाकानं अजून मग हा मला की यांना कोणती खायला भेटेल. दुसरं काय? मला बी असंच वाटतं. आपला पोरगा लागला नोकरीला पण त्रास तिनं काढला तिचा लय जीव त्याच्या. अरे वेगळी मुलगी ती. अहो तेव्हापासून एक दिवसाची वाट पाहते. एकदा का हे कार्य पार पडलं की मोकळे 4 दिवसात. वहिनी तुम्हाला सांगतो मी उपास म्हणू नको तपास म्हणू नको. अगं काय काय नाही केलं तिने त्यासाठी. बाईचं मन बाईलाच कळत. मला समजा करायचं पण तू बुद्धी नव्हतं ना भरतीच्या तयारी म्हणून नाही काढला पा कधी काही विषय. अशी सूट मिळाली ना तर भाग्य म्हणायचं आपलं. हा आपण तिच्या बाबाला विचारायला पाहिजे नाही. अरे बाबा पोरगी बापाच्या शब्दाचं बाहेर नाही. अरे कधी बी घराच्या बाहेर बापा विचारलं शिकेल मी एवढी कुणी पोरगी ती. यात तर मला कधी काही विचारत नाही. तुला गुणगान करायला लागले. घरात असं नाशी बाहेर चांगली वागत असेल. ए भावड्या कसला विचार करतो. आतापासून विचारात पडला की काय नाही ताण नाही देणार बरं का काय. पोरग कसं आता सरकारी नोकरीला म्हणलंय त्यामुळे आम्हाला काहीच नाही. अहो वहिनी आजकाल पोरायचं लग्न होऊ राहिले का सांगते हेच काळाला मार्ग नाही. मला नाही काही नको का नुसतं लग्न जरी करून दिले ना तरी लई जा. बरं मी काय म्हणतो हा एखादं शब्द पुरुष बापाला विचारत काय हरकत आहे का? नाही खरं भाऊजी तुम्हाला कशात पण माझ्या कसं दिले. विचारा पोरीच्या बापाला. दादीच दे आता थोडी तर मजा घेणारच ना. अरे आपला येतो काय बाचा लग्न आता जंगी झालं पाहिजे. अरे या कल्पना रंगविणे अगोदर ना आपण त्याच्या बाबाला विचारलंच पाहिजे. हा हे कसं तू एकदम भीतीने बोललं पाहिजे. त्याच्यात काय म्हणजे एवढं लगेच आत्ता विचारतो. हॅलो बाबा हा मी बोलतो. हा काही नाही आपल्या बायकोच्या घरी आलो होतो. हा ते सोयरिकीत विषय निघला. काय म्हणता खरंच काय तुम्हाला का आधी पाहिजे होतं काय? बर तू धावा मी सांगतो काय. हा बोलू आपण नंतर. अहो दाजी बाबा हो बोलले ना. हो ना अरे पण तुम्ही कसं काय बोलले? मला बी तेच सांगता ना. अरे पण तू बोलला म्हणा ना. अरे आता मी नाही बोलणार तर कोण बोलणार बरं बाबाला. बरोबर अरे पण त्याच्याकडे फोन नाही ना. आता लय झाली बा तुमची मजा. अरे आपल्या विजय घेऊन जा बघा. आता झाली का गंमत? काय झालं? अरे बाबा आम्ही तो आहे नाही आता कांच्याच्या बाबाविषयी बोलत होतो. हा गावाची पोरगी सोडून दुसऱ्याची करायची का. किती गेलं का आपलं आपलंच राहतं. तूच तर तिला म्हणली होती ना त्याच्या मागं राहा म्हणून. हा हे तर नाही ऐकलं होतं. हे बरं दिसलं का ना तुमच्या. ऐकायचं काय त्याच्यात चांगली 4 चौघात बोलली होती तू. हे मला काही माहित नाही. घरात येईल तर भावड्याची स्पोर आणि तुम्हाला माहित नाही काय आपल्या पोरावर किती लोक नजर ठेवून येते. आणि तुम्हीच म्हणले होते ना जुनं नातं जुनं ते सोनं यायला रस्ता राहतो त्यामुळं कधी बी भावाच्या घरी जाता येतं. नातं आपलं मन रोज जुळून राहतं. घरात येईल तर भावड्याची पोरगी नाही तर बिनी जाईल बाहेर आणि निघून बसा तुम्ही इथे एकटंच. वहिनी अहो तुम्ही आता या बाहेरचे झाल्या. हा असं नवीन सांगते पण मला बांधलं बरोबर सांगा बरं तुम्ही. अरे पण कसं वाटत त्या पोरीचा किती जीव त्याच्यात आणि हिने असं सांगितलं तिला त्याच्यात गुंतायला. लग्न व्हायच्या आधीच तिच्यामुळे घरात कटकटी सुरू झाल्या. जाणार काय वेळ गेलं. वहिनी तुम्ही जरा दम झाला मी समजा नीट करतो बस. हो आणखी तू थोडं शांत बैस. नाम आहे ना सगळं बरोबर करते बा. मला तर वाटतं त्या पोरीमुळेच आपल्या पोराला नोकरी लागली. तिनं किती उपास तापास केले माहिती आहे ना जरा. तिची वकिली नका करू तुम्ही. माहिती मला समजत. हो दाजी आपलं काही म्हणणं नाही बाबा. तू कोणाची बी पोरगी करा. अहो मला वाटलं तुम्ही जाणीबद्दल बोलता म्हणून हे सगळं बोलता. असं कसं करणार. करेल तर तूच पोरगी. ए बाबा
मी काय म्हणतो तू जरा माग आहे. मी काय म्हणतो पेस्ट दे उष्णी दे शेवटी आपलं आपलंच काम आले तर हा पाहू नका आमचं आहे का अरे पण कसं वाटत हा की त्या पोरीला नादी लावायला सांगितलं. अरे बाबा हे लग्न सांग काय काम करता कोणाचं काम आहे का हा अरे मला सांग त्या पोरीच्या घरी काही माहिती का नाही ना थोडा ना मग तुम्ही मी काय झालं बसले मला ते खेळायला मार्गच नाही ना मनाला पटाना पण आता तू म्हणतो म्हणून सोडतो. देणे घ्यायचं घ्या बोलून जरा मग. काय तू पण ते नाही घ्यायला ते मी आताच मग काय होतं साले होतं म्हणले बापाने सांगितलं म्हणून. हो हो हा बोला काय हरकत नाही मग 10 लाख हुंडा आणि लग्न करून द्यायचे. अहो हुंडा घेणं लय बेकार. पोलिसात जावं लागतं म्हणून वरून हंटर पंटर मिळाले ना मग ते झालं. त्याची एवढी परिस्थिती खराब आणि त्याच्याकडून हुंडा घ्यायचा बाय. अरे बाबा तुला पोरगी नाही करायचं म्हणून असं म्हणता का आता तू तर हुंडा घ्यायच्या देण्याची विरोधात नाही ना अरे सक्का भाऊ मग काय होतं एवढ्याने आपलं ते आपलं आणि आपल्या घरात काय अवदाची मग परिस्थिती काय आणि कशी तुम्हाला चांगलं माहिती आहे बरं. आता एवढं मोठं धनकेबाज लग्न करायचं म्हणल्यावर त्याच्यात 10-12 लाख रुपये लागणार का त्याचं टेन्शन आलं कुठून आणू म्हणून आता हुंड्यासाठी वेगळे पैसे कुठून आणू सांगा बरं तुम्ही. लागलं त्या कंट्रोल जमीन देतो वापरू का करू पण हुंडा बिंडा काही मागू नका. अहो त्याची परिस्थिती काय तुम्ही मागता काय चिप्पी नाड्याची म्हणून काय पण मागणार त्या. वहिनी बरोबर सांगणार बरं मी काय बोलू आता लोक बोलली असं विचारून बोलली बोल काही असं डोक्यात सांग. हुंडा बिंडा काही नको आणि जमीन पण नकोच नको. नाही तर जमीन घेतली म्हणून आयुष्यभर लोकांच्या टोलणे ऐकावं लागतील. त्यातल्या त्यात खाऊ जायचे. बापरे वहिनी कोण बोलू राहिला सुट्टी डोक्यात त्यांचं चालू होतं यांचा हा वहिनी एवढी माझाच करीत होता या आता मग किती लोकांची बिगर हुंड्याचं लग्न केलं का अहो हे लोकांना कोणी भेटलं हा तुम्हाला भेटलंय तर हुंडे निंदे करू आले तुम्ही. अहो पोरगी भेटली तेव्हा भेटला असं माना तुम्ही आता तसं नाही भाऊजी. संसार म्हटलं की राजलोक चालतच राहणार. सांग मग काही असं तर मला सांगूनच का. पैसे घेतले तर खर्चच होणार. जमीन घेऊन मला काय मागता पाहिजे तुम्ही. मोकळं बोलतोय जरा काय म्हणणं आहे ते. जसं माझं लग्न झालं तसं तू याची नशेबी केलं. बापरे बाप दाची सगळी दिली पाहण्यात त्या बहिणीला याला किती करा कमीच आणि सांग बरं बाई मोकळं काय म्हणणं आहे तो. तू ना मला हुंडा बी नको देऊन जमीन बी नको देऊ. पण त्या पोरीच्या अंगावर 15 तोळ्याच्या वस्ता घालून दे. हो दादी अरे तुमची गंमत काय आणली ते काय आता आता पुढे गेली त्याची घरी तिच्या गरिबीचं जे असलं नंबर हारायला वाटतंय. गवताने शेती ना तोच खातो. बहिणीसाठी एवढं केलं तर काय बिघडतं. हो दाजी तुमचा उद्या बोलावा आपल्याला हुंडा नको. तुला माहिती ना हुंड्याच्या देण्या घेण्याचे किती विरोध होते म्हणून. अरे पहिली किती गंमत खेळतो पाय आता तू आणि तो एक बहीण मला काही सांगायचं नाही गाडी या सैनिकांना आपलं 15 तोळे जाऊ सारला बरं का ना बहिणी ना याचं लय जीव माय बाबा तुम्हाला सांगतो दाजी थोडं तरी दुखलं ना दवाखान्यात कोणी गेलं तर चांगल्या दवाखान्यात कोणी गेलं एकदा नाही दोनदा नाही 10 फोन करून असं म्हणून टाकणार असं दाखवणार की मी काय करते पैशासाठी तर कधी चुकून नाही म्हणणार 2 पैसे दे मदत होईल अहो ते तर लाभच कोणीचे टोरणे ऐकायला लागते गंज काढतो ना आमच्या वाट्याची कधी कधी असं वाटतं आपण जाऊ कुठं तरी आणि बाहेर गेला म्हणा रा नवरे घेऊन येतं ते तर असं झालं राहायला सासरला आणि काळजी माहेरची याला फक्त धाडाला गेल्या सासरला बाकी सगळे याच्या माहेरच राहिलं गवताने शेती आहे ना तोच खातो. हा मग बहिणीसाठी एवढं तर काय केलं बिघडतं. दरवेळेस तुझं तेच चालतं आपलं. हो काय चालणार मग दरवेळेस मी तर पहिलंच म्हणलं होतं तुला. हे का तुला नाही कळणार. संसार म्हटलं की रागलोक चालतच असतो आणि बाईच्या जातीला संसार माहेर दोन इकडे पाव लागत असतो. सगळे बहिणी हो दाजी हां लागतो मग तयारीला नाही राम 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 पाहुण्याची परिस्थिती पाहिली का ABCBचं रुमाल घेऊन फिरून राहिला हा लावते घ्या आपली आताची सर्वात मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज. काश्मीर खोऱ्यात